झाली तरी अनेक शाळेतल्या शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना अजूनही कुठलीही ग्रँट मिळालेली नाहीये आणि शासन सुद्धा देण्याचा विचारात नाहीये। कारण आम्ही बघतो मागच्या 20-30 वर्षापासून ह्या शिक्षकांच्या प्रति मोस्टली सिनियर कॉलेजेसमध्ये कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या प्रति कुठल्याही प्रकारचं धोरण शासनाचं नाहीये। मतदार आम्ही आहोत, जेव्हा शिक्षक मतदार येतात तेव्हा आम्हाला सुद्धा शिक्षक एक वोटर म्हणून आम्हाला त्याची जिम्मेदारी पार पाडावं लागतं, पण जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आमच्याकरता कुठले प्रश्न उपस्थित केले जात नाही। त्या माध्यमातून आम्ही असं बघतोय की अनेक प्रकारच्या शिक्षक पात्रता मिळवण्याकरता त्या पोरांना नेट सेट क्वालिफाईड व्हावं लागतं, शिक्षकांना सुद्धा TET पास व्हावं लागतं, अनेक प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमधनं पोरं जातात, उत्तीर्ण होतात, पण एवढं केल्यानंतरही त्यांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही आणि एम्प्लॉयमेंट न मिळाल्यामुळे आज ती पोरं कुठेतरी एका हॉटेलमध्ये काम करतात। माझ्याच कॉलेजचा एक प्राध्यापक आहे जो 2010 मध्ये नेट झाला पॉलिटिकल सायन्समध्ये, त्या बिचाराला तुटुंब पगार मिळत असल्यामुळे, कारण आज त्यांचं वय 50च्या दरम्यान झालं, त्यांची मुलं मोठी झाली, अशी काही परिस्थिती आहे की काही लोक रिटायर झालीत, मुलं लग्नाला आलीत, पण त्याला कुठल्याही प्रकारचे ग्रँट मिळाले नाही। तो आशेवरती जीवन जगत होता, त्याला वाटलं की शासन आज ग्रँट देईल, उद्या ग्रँट देईल, परवा ग्रँट देईल, अशा पद्धतीचं त्याचं शोषण ह्या शिक्षण क्षेत्रात हे राज्य करते आहे। मला असं वाटतं की आपण अनेक प्रश्न ह्या प्रोटनच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। मला जे काही महत्त्वाचे प्रश्न वाटलेत मी प्रोटनच्या माध्यमाने असं सांगतो की मला असं आठवतं की आम्ही एक रिट पिटिशन दाखल केली होती सुप्रीम हायकोर्टमध्ये। कशामध्ये ते जे लोक नॉन ग्रँटेड कॉलेजेसमध्ये काम करतात, कोर्टाने एक स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, आदेश पास केलेला आहे की कुठलीही व्यवस्था ही नॉन ग्रँट राहू शकत नाही। शासनाने जेव्हा केव्हा त्याची फायनान्शियल पोझिशन जर चांगली सुदृढ झाली तर त्यांना ती ग्रँट देणं गरजेचं आहे, पण 2001च्या पूर्वीचे सुद्धा 78 कॉलेज अजून ग्रँट देण्यात आलेले नाहीये। मला एवढंच म्हणायचं आहे की शासन आपण बघतोय की लाडकी योजना, अनेक योजना करोडो रुपयाच्या प्रोव्हिजन करून एक निवडणूकच्या माध्यमातून मतं कसे मिळतील ह्या अनुषंगाने अनेक योजना ज्या इथे आणलेल्या आहेत, पण ह्या योजना ह्या आजच्या योजना आहेत। जी लोक 20 वर्षापासून जी खितपत पडलेली आहे, ज्यांना कुठल्याही योजनेचा फायदा मिळत नाही, त्यांच्यावरती शासन विचार करत नाहीये। मला वाटतं की जोपर्यंत आपल्या संघटनात्मक आपण याचा लढा देणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं की ह्या मागण्या काही शासन मंजूर करणार नाहीत। मला सगळ्यांना अशी विनंती आहे की नुसतं आपण एक धरणे आंदोलन होणार नाहीत, तर एक मोर्चाच्या स्वरूपात अनेक आंदोलन सतत आंदोलन आपल्याला करावं लागतील। मग ती कायदेशीर लढाई असो की रस्त्यावरची लढाई असो, आपण सगळे मिळून लढूया अशी मी ग्वाही देतो आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद।